आपला किटमध्ये 12वा खेळाडू उपस्थित असणं गरजेचं आहे. तर आपण जातोय मात्र या नवीन मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र आपण आवाज ऐकणार आहात पुढील मॅचच्या पहिल्या डावासाठी. तो माझे मित्र, माझे सहकारी सन्माननीय अभिषेकजी पाटील यांचा. धन्यवाद. ओव्हर टू अभिषेक. यस, थँक्यू रोशन. सामना क्रमांक 2, युवा सेना चषक 2026, पर्व 13 वय. पहिलाच बॉल रोहन. सध्या याही गोलंदाजाची चर्चा होते, कारण आपण पाहिलं तर सातत्याने या गोलंदाजाने देखील छाप सोडली आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं सातत्याने तो करत आलाय. आणि पहिलाच बॉल जेव्हा त्याने हाताळला पडल्यानंतर बाहेर. दुसरा बॉल, परंतु बॅकफुटवर जात असताना पुलचा फटका, बॉल झाडाला आदळून मैदानात येतोय. नशिबाची साथ मिळते, कारण मागील मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. एका बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना बॉल झाडाला आदळून मैदानात आला आणि धावबाच्या स्वरूपात ती विकेट. आणि त्यानंतर श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 या संघाने सामना जिंकलाय. परंतु चांगला खेळ केला श्रीजय 11 लालबाग, रोहित माने, त्यानंतर विक्रांत जाधव आणि त्यानंतर मात्र विशारद पगार याने केलेली फलंदाजी. संकेत आणि त्याच्या जोडीला चेतन. यावेळेला चांगला बॉल आहे. टॉस जिंकला होता टीम श्री दत्तकृपा या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. स्ट्रेट अंपायर म्हणून सतीश कुरुप सर आणि त्यांच्या जोडीला लेग अंपायर म्हणून रुपेश मेस्त्री हे पंच आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये हनीफ पटेल सर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटवर आले, थोडेसे शफल झाले होते. या बॉलवर देखील आता सिंगल प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावर. 3 धावा धाव फलकावर झालेत. रोलिंगची टीम आमच्या समवेत जुळली आहे. थोडंसं वातावरण सकाळच्या या पहिल्या मॅच मध्ये थोडंसं ढगाळ वातावरण होतं, परंतु त्यानंतर आता क्लायमेट चेंज झालंय. ऍटमॉस्फिअर चांगलं आहे आता मैदानामध्ये. परंतु याही वेळेला पडल्यानंतर बाहेर सातत्याने तीच गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. विकेट किपर बनून किरणला आपण पाहतोय. चांगली स्टारकास्ट आहे टीम अर्णव बेस बॉईज परळ या संघाकडे. सुदेश सकपाळचा उल्लेख केला जाईल, स्वराज परबचा उल्लेख केला जाईल. आणि त्यातल्या त्यात सध्या मात्र ज्या फलंदाजाने अक्षरशः वेळ लावलाय तो सौरभ बांद्रे देखील ऍक्शन आहे. हा डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर, 3 ऑन अ बोर्ड. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकेश अरविंद कोळी, युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य. खूप सारी मेहनत गेले 2 ते 3 महिने या स्पर्धेसाठी अहोरात्र झटत असताना तहान भूक झोप सर्व काही विसरून या स्पर्धेसाठी आपल्या विभागासाठी मुकेशजी कोळी यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये बरोबर सायंकाळी ठीक 5 वाजता शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, कार्यसम्राट आमदार, युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. मयांक खांदरे नवीन गोलंदाज आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. युवा टॅलेंटेड आहे. गणेश गल्ली लालबाग परिसरातील गोलंदाज. याही गोलंदाजाची चर्चा होईल. लेदर बॉलचं क्रिकेट, त्यानंतर पावसाळी क्रिकेट आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट. सध्या चांगली गोलंदाजी, परंतु या बॉलवर फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा पुरेपूर वापर, बॉटम हँडचा चांगला वापर केला होता संकेत देवरुकरने आणि बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आज शनिवार, आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2 मैदानात रंगलाय. संपूर्ण ऐतिहासिक कामगार मैदान. सध्या मात्र भगवामय वातावरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला बॅकफुटवर आले, कव्हरची दिशा आणि याही बॉलला आता पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. संकेत देवरुकर कॅप्टन आहे संघाचा आणि त्याच्याच नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ केला होता श्री दत्तकृपा या संघाने. सुशांत गुरव या संघामध्ये होता, किरण कदम या संघामध्ये होता आणि विनीत आपण पाहिलं संघ व्यवस्थापक म्हणून चांगलं काम केलं होतं विनीतने देखील. कौतुक सगळ्यांचं केलं जाईल या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल आणि अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 8 या आकड्यावर, 8 ऑन अ बोर्ड. सगळ्या खेळाडूंच्या अंगावर विविध रंगाच्या जर्सीज आपण पाहतोय. जर्सीज देखील दिल्या गेल्यात आयोजन समितीच्या माध्यमातून. चांगला बॉल, परंतु थोडीशी दिशा चुकते. आणखीन एक वाईट बॉल आणि याच वाईट बॉलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर, 9 ऑन अ बोर्ड.
यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा, परंतु अफलातून अविस्मरणीय सुरेख इनक्रेडिबल कॅच आहे. केशने अफलातून झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये प्रो लिंक वर या संपूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. मयांक खानदारेचा बॉल स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती संकेत देवरुखकरने, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अफलातून सूर मारला आणि झेल टिपल्यानंतर तो जल्लोष साजरा केला जातोय. टीम अर्णव बेस्ट बॉईज परळ या संघाकडून विकेट आली आहे पहिली. संकेत देवरुख बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का टीम श्री दत्त कृपा या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर विनीत. आणखीन एक बॉल पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिषेक बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर अभिषेक लगेच पंचांकडे लाऊड अपील केली होती, परंतु स्पष्ट नकार दिला पंचांनी देखील. नॉट आउट. मयांक खानदारे आपण पाहतोय षटक क्रमांक 2. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विकेट आली संकेत देवरुखकरची. त्यानंतर नवीन फलंदाज अभिषेक, त्याच्या समोर हाताळलेला ते चेंडू पडल्यानंतर बाहेर कट झाला. विकेट किपर किरण कदमने तो बॉल अडवला होता आणि त्यानंतर पंचांकडे लाऊड अपील केली होती, परंतु स्पष्ट नकार. ऋषभ चव्हाण देखील इन ऍक्शन आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. पुन्हा एकदा बॉल फिरवला होता, परंतु या बॉलवर आता मित्रांनो पाय प्लीज, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज बॉल अडवू नका प्लीज. तिकडे बघा पाय टाकला त्याने, बॉल पाय टाकला त्याने, बघितलंस? बॉल अडवला, पाय मैदानात टाकला. सर एक बॉल बाकी आहे असं निर्णय येतोय स्कोरचा, कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळले होते गोलंदाजाने. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर 2 वाईड बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर सिंगल. आणखीन एक बॉल शिल्लक आहे. फुलर लेनचा बॉल चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, परंतु या बॉलवर सिंगल प्राप्त करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर. 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्री दत्त कृपा. माफ करा, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर झालेत. थोड्याशा तांत्रिक अडचणी होत्या आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज अभिषेक आउट.
ओ यावेळेला फलंदाजीसाठी आर्यन संसारे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. युवा आहे, टॅलेंटेड आहे, सध्या याही खेळाडूची चर्चा होते. आर्यन 14 धावा धावफलकावर, 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चेतन आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर आर्यन आणि चेतनच्या बॅट मधून आज दुहेरी धावेचा फटका पाहायला मिळालाय. ओ स्लोअर वन बॉल, पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. थोडासा बॉल पडल्यानंतर बाहेर आला, नॉट आउट. रोहन षटक क्रमांक 3. 14 झाले धावफलकावर, 2 गडी माघारी परतलेत. स्लोअर वन बॉल पिक करत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग. अरे मित्रांनो, चालू मॅच मध्ये बॉल देऊ नका प्लीज. या वेळेला पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर. विकेट किपर देखील बीट झाले होते, फलंदाज देखील बीट झालेत. हा डॉट बॉल आहे. धावांचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर झाले, 2 गडी माघारी परतलेत. पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय शैलेश शेडगे आणि कंपनी. प्रकाशजी पांगम यांची देखील उपस्थिती, चिंतामणी स्पोर्ट्स यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणखीन एक मोठा फटका आता पाहायला मिळतोय चेतनच्या बॅटमधून, दुहेरी धावा. आणि आता ओव्हर नंबर 3चा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. साहेब शतायुषी वा साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्राचा आदित्योदय. मागील बाजूस जो बॅनर आपण पाहतोय त्या बॅनरवरती युवा सेना प्रमुख, युवकांचे प्रेरणास्थान, आमदार, शिवसेना नेते माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री मुकेश अरविंद कोळी. नवीन गोलंदाज ऋषभ चव्हाण. सध्या काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. अगील रविवार शिवडीचं ऐतिहासिक प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि त्या उद्यानात आपण पाहिलं तर महालक्ष्मी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये केलेली गोलंदाजी, त्याचा देखील उल्लेख होईल. तोच ऋषभ चव्हाण जड्डू या नावाने या गोलंदाजाची ओळख आहे. परंतु आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आर्यन संसारे आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन. त्याने चांगली फलंदाजी केली आहे, परंतु आता फलंदाजी करावी लागेल आर्यनला देखील. 4थं षटक प्रगतीपथावर आहे, 18 धावा धावफलकावर झालेत. बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, वाईड बॉल पंच घोषित करतायत. नेक्स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, ग्रीप भेटली नव्हती पहिल्या चेंडूवर, हेच दिसतंय. 19 ऑन बोर्ड. खेळपट्टीचा देखील अंदाज घ्यावा लागेल, त्या चेंडूचा देखील अंदाज घ्यावा लागेल, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष डिझाईन केलेले सिल्वो ब्रँडचे हे पिंक बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आता कव्हरची दिशा निवडली आहे, सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचे, परंतु चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळणार आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मयांक खांदरे आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला मात्र सौरभ बांद्रे स्वतःवर नाराज दिसतोय, कारण बॉल कलेक्ट करू शकला नव्हता. सिंगल प्राप्त केली, सिंगलच्या मदतीने 20 धावा आता धावफलकावर, 20 ऑन बोर्ड. यावेळेला फटका चांगला सजवलाय, बॉल मैदानामध्ये येतोय, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील लगेच कंप्लीट केली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ आहे, चांगला कोऑर्डिनेशन आहे, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर झाल्या, 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 गडी बाद झाले श्री दत्तकृपा बोहीवाडा या संघाचे, परंतु आता आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर 22 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल ऋषभ चव्हाण.
ओ हो, यस. आवाज आला होता, बॅटला स्पर्श केला होता चेंडूने. विकेट किपर किरण कदमच्या हातामधून तो झेल निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटला स्पर्श केला होता आणि त्यानंतर मात्र तो झेल निसटलाय आणि स्वतःवर आपण पाहिलं तर नाराज आहे किरण कदम. ऍक्शन रिप्ले, बॉल पडल्यानंतर आतमध्ये, परंतु अगदी सोपा झेल त्याच्या हातातून निसटला आणि रिषभ चव्हाण देखील तेच सांगतोय, ही चूक आहे मित्रा. हा महत्वाचा झेल आहे कारण चेतनच्याच बॅटमधून धावा येत आहेत या मॅच मध्ये. आता दिशा चुकली आहे, वाईट बॉल. या आधीच्या बॉलवर विकेट आली असती, आता रिषभ देखील तेच म्हणत असणार आहे. परंतु चेतन चांगली फलंदाजी केली आहे इथपर्यंत, आता चांगली फलंदाजी केली आहे, परंतु इथून पुढे संघाला गरज आहे, धावांचा डोंगर रचावा लागेल या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका, याही बॉलवर आक्रमण चेतनच्या बॅटमधून. दुहेरी दावेचा फटका, झेल सुटला होता, त्यानंतर वाईट बॉल आला आणि त्यानंतर आता हा 2 धावांचा फटका. म्हणजेच काय, आता धाव फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आजूबाजूला रहिवाशांना येणारा जाणारा मार्ग आहे, कारण समोर जर आपण पाहिलं तर हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांना आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या रुग्णांना त्या ठिकाणी अडथळा होता कामा नये. आपण याची नोंद घ्या प्लीज. ज्या बाईक पार्क केल्या त्या व्यवस्थितरित्या पार्क करा, धन्यवाद. परंतु आता डॉट बॉल आलाय. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आता सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने आता ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावर झाले, 2 गडी माघारी परतलेत. हे दर्दी प्रेक्षक पहा, जिथे जागा मिळेल तिथे दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हा भगवा झेंडा, संपूर्ण मैदान भगवमय झालंय. प्रेरक सावंत नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल अलॉंग विथ द कार्पेट, वाईड इज लॉंग ऑनला सुदेश सकपाळ सिंगल कंप्लीट केली आहे. प्रेरक सावंत सध्या चांगली गोलंदाजी याही गोलंदाजाने केली होती शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये. ओहो, यावेळेला चांगला बॉल, चेंज ऑफ पेसचा वापर आणि हा देखील डॉट बॉल पाहायला मिळालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 5 मधील. प्रेरक सावंत आपण पाहतोय नवीन गोलंदाज, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर आता डॉट बॉल. धावा झाले धाव फलकावर 27 झालेत, परंतु आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हाही डॉट बॉल आहे. आर्यनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ आपण पाहतोय. आफ्टर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनला आपण पाहिलं तर रिषभ चव्हाण डायरेक्ट थ्रो, यस विकेट. फलंदाज आर्यन OUT आउट.
युवा टॅलेंटेड आहे आणि हार्ड हिटर देखील आहे हा फलंदाज. चांगला फलंदाज आहे, परंतु आता चेतनला स्ट्राईक मिळाले. हा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 28 धावा धावफलकावर, 28 ऑन बोर्ड. हा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल पाहायला मिळाले. 29 कौतुक करावं लागेल प्रोलिंगचं, कारण सामना सुरू झाला आणि प्रोलिंगच्या माध्यमातून रील्स देखील व्हायरल झाल्यात. आता या स्पर्धेच्या युवासेना चषक इंस्टाग्रामवरती रील्स सध्या व्हायरल होतीये, त्याची देखील चर्चा होईल. कौतुक प्रोलिंगचं करावं लागेल. यावेळेला फाईन लेगची दिशा, परंतु स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 30. शेवटचा बॉल, पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. अक्षत महाडेश्वर स्ट्रायकिंग एंडला, हार्ड हिटर आहे हा फलंदाज. 3 गडी माघारी परतले. 30 धावा धावफलकावर. बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि या बॉलवर आता सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट बॉल. फक्त वाईट बॉल हाच निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. 31 झाले धावफलकावर. 3 गडी माघारी परतलेत. 31 ऑन बोर्ड. फळचं ऐतिहासिक कामगार मैदान आणि याच मैदानात रंगला हा क्रिकेटचा महासंग्राम. युवासेना चषक 2024. महाराष्ट्राचा आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस 13 जून. आणि योगायोग पहा मित्रांनो, साहेबांचा वाढदिवस 13 जूनला आणि 13व पर्व या वर्षी आपण पाहतोय. हा देखील योग आहे या स्पर्धेचा. हा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या येत आहेत या ओव्हरमध्ये. अवांतर धावा खूप साऱ्या आल्यात. युवासेना चषक आपण पाहतोय. 13वा पर्व, साहेबांचा वाढदिवस 13 जून 1990 साली साहेबांचा जन्म झाला. आणि हा युवासेना प्रमुख, युवा नेते, युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असणारी स्पर्धा. आणखीन एक वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. दडपण, दबाव निर्माण झाले गोलंदाजावर. चला, धावा झाल्यात आता धावफलकावर 33 ऑन बोर्ड. सिल्वो ब्रँड सध्या झळकतोय मैदानात. हा बॉल देखील पाहायला मिळतोय. पिंक कलरचा बॉल आहे सिल्वो सुपर. हा पिंक कलरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. धन्यवाद अभिषेक. या ठिकाणी मात्र मान्यवरांचं शुभागमन होतंय. आज आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी स्थानिक माजी शाखा प्रमुख सन्माननीय रमेशजी सावंत साहेब आणि सन्माननीय माजी उपविभाग प्रमुख भारत माडगूत साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम शिवसैनिकांचं आम्ही आज युवासेना चषक 2026 13व्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. मी उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. एक अतिशय रंगतदार असा सामना आणि एक दैदिप्यमान आयोजन युवासेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. आणि चालू असलेल्या सामन्यादरम्यान आवाज आपण ऐकताय माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. समाप्त झाल्या. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 34. जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 35 धावांची गरज असणाऱ्या अर्णव बेस्ट बॉईज या संघाला. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आवाजामध्ये होईल बदल. तुम्ही आवाज ऐकाल शिवडीचा गोड आवाज माझे साथी समालोचक रोशन पातडे यांचा. धन्यवाद.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर लालबाग विरुद्ध चिंचपोकळी असा सामना पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर अर्णव मराठा, अर्णव बेस्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर श्री दत्तकृपा आणि मेगा स्क्रीनवरती मात्र आपण बघत आहात माजी शाखा प्रमुख सन्माननीय रमेशजी सावंत साहेब आणि त्याचबरोबर माजी उपविभाग प्रमुख सन्माननीय भारतजी माडगूळ साहेबांचं या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं सर्वप्रथम तर मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच शिवसैनिकांचं मात्र या युवासेना चषकादरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. साई गणेश स्पोर्ट्स क्लब परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि युवासेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मात्र या युवासेना चषकाचं आयोजन आपण बघत आहात. 13व पर्व 13 जून आणि 13 पर्व या स्पर्धेची पार पडलेली आपण बघताय. खऱ्या अर्थाने मात्र अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि खऱ्या अर्थाने मात्र महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री शिवसेना नेते युवासेना प्रमुख वरळी विधानसभेचे दमदार आमदार युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा युवासेना चषक 2026 13व पर्व आपण बघत आहात. 13 जून आणि 13 पर्व खऱ्या अर्थाने मात्र दुग्ध शर्करा योग आपण म्हणू शकता या स्पर्धेचा आज पहिल्या दिवसाचा खेळ आणि या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण आता वळणार आहोत. 35 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये मात्र सतीश कुरूप सर आणि मेस्त्री सर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघताय. तिसरे पंच म्हणून हानी पटेल सर आपण बघू शकाल. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 2 वेगवेगळ्या अँगलने मात्र ही स्पर्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. 30 बॉल आणि 35 धावा असा मात्र हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सौरभ बांद्रे आणि त्याच्या जोडीला मात्र किरण कदम अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र अर्णव बेस्ट बॉईज या संघाच्या माध्यमातून मात्र मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. आमच्या समवेत अभिषेक पाटील यांचा आवाज पहिल्या डावासाठी आपण ऐकलात. बॉलिंग मार्कवरती मात्र पहिल्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. श्री दत्तकृपा भोईवाडा या संघाकडून मात्र बॉलिंग युनिटचं प्रतिनिधित्व करतील आणि खऱ्या अर्थाने मात्र नेहमीच या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळी विविधता आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. काहीतरी वेगळी संकल्पना दरवर्षी घेऊन येतात असते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक युवासेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यावर्षी मात्र प्रथमता म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी टाकलं हा जर प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर त्यांचं नाव आपण आपसूक घेऊ शकतो ते म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. आणि खऱ्या अर्थाने मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मुंबईमध्ये पहिल्यांदा पिंक बॉल टेनिस बॉलचा वापर जर कुठे झाला असेल तर तो युवासेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या स्पर्धेमध्ये. तर खऱ्या अर्थाने मात्र इतिहासामध्ये कोरलं जाणार हे नाव आहे आणि तोच पिंक बॉलचा वापर करण्यासाठी मात्र निलेश सज्ज होतोय. पंचाच्या डाव्या बाजूने मेन स्ट्रीट एंड कडून स्ट्राइक वरती मात्र किरण कदम आणि बॉलिंग मार्क वरती निलेश. 35 धावांच्या पाठलागाला सुरुवात. पहिला चेंडू या वेळेला मात्र आपटण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या खालून मात्र टप्पा पडल्यानंतर अपेक्षित उसळी मात्र बॉलला मिळालेली नाहीये. फलंदाजाला बीट करत मात्र हँड टू हँड डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो गोलंदाजाकडून मात्र सरळ यष्टीरक्षक संकेत देवरुखकरच्या हातामध्ये आपल्याला हा बॉल जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय. स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकारी आपल्याला पाहायला मिळतंय. टी शर्टच्या पाठीमागे GW खामकर मसाले. या वेळेला मात्र समोर खेचलाय बॉल. या वेळेला मात्र बॉल हवेत, बॉल खाली आलाय. मैदानात मात्र बॉल आल्यानंतर धावा तुम्हाला धावून घ्यायच्या आहेत. आणि आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना खेळाडूंना विनंती आहे की आजूबाजूला आपण ज्या वेळेला आपल्या गाड्या पार्क कराल आपण व्यवस्थितरित्या आपली 2 व्हीलर पार्किंग करायची आहेत. कारण आजूबाजूला बरीच इस्पितळं आहेत आणि त्या इस्पितळातील रुग्णांना किंबहुना आजूबाजूच्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे. दरम्यान पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा. निलेशचा पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा समोर ओव्हर दी कव्हर झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगाशी सांगितलं की या मैदानामध्ये 11 खेळाडू नाही आहेत तर या मैदानामध्ये मात्र 19 खेळाडू आहेत. 11 खेळाडू मैदानामध्ये मानवी स्वरूपात आहेत आणि 8 खेळाडू आपण जर पाहिलं तर झाडांच्या स्वरूपात आहेत. अशी एकूण 19 खेळाडूंची ही स्पर्धा आहे.
क्षेत्ररक्षण करत असताना मात्र मगाचा सामना जो आपण पाहिला, 1 बॉल 2 वर सामना आलेला असताना मात्र त्या झाडाने एका संघाचं मात्र भविष्य ठरवलं. 1 बॉल 2 ची गरज असताना मात्र झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी आणि खऱ्या अर्थाने मात्र हे जादुई मैदान आहे. हलक्या हाताने मात्र डाऊन द ग्राउंड खेचलेला फटका आहे. समोर मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकाच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचतोय तो बिनगडीबाद 5 या धावसंख्येवरती. 30 बॉल 35चा पाठलाग आणि त्यामध्ये मात्र आता 30 धावांची अजूनही गरज. कर्णधार मात्र नक्कीच कान मंत्र देत आहेत, कानात फुंकर मारतायत प्रत्येक वेळेला गोलंदाजाच्या. जिथे मात्र एखादी चुकी होते ना, त्या चुकीला मात्र कुठेही माफी नाहीये आज या मैदानावरती. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॉल ऑन साइडला आणि भिंतीला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगाशी आपण एक वेळ अशी पाहिली होती की बॉल मैदानातून जमिनीलगत बाहेर गेला होता. त्यानंतर मात्र 1 बॉल 2चा सामनाला 6 बॉल 11ची मॅच होती आणि त्या 6 बॉल 11च्या मॅच मध्ये मात्र काय घडू शकतं ना. काही वेळेला आम्ही 1 बॉल 11 बनताना पाहिलेत, पण मगाच्या मॅच मध्ये 6 बॉल 11 न बनलेले सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. आजही आम्हाला तो क्षण आठवतोय. माहीम शाहूनगरचं मैदान आणि छत्रपती शाहूनगरच्या मैदानावरती 1 बॉल 11ची मॅच होती. ऑन साइडला मात्र आपण जर पाहिलं तर चौकार होता, षटकार होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइड टार्गेट केलंय आणि त्या मैदानावरती मात्र 1 बॉल 11चा सामना असताना गोलंदाजाकडून चुकी झाली. बीमर बॉल हाताला गेला, त्या बीमर बॉलवरती षटकार मारला. एका बॉलमध्ये म्हणजे त्या बीमर बॉलवरती नो बॉल आल्यानंतर 6 धावा आल्या, एकूण 7 धावा त्या मिळाल्या आणि शेवटचा बॉल फ्री हिटचा असताना चौकार ठोकला गेला. अशा एका बॉलमध्ये 11 धावा बनताना आम्ही बघितल्या. पण मगाशच्या मॅचमध्ये 6 बॉल 11चा सामना असताना मात्र त्या 6 बॉल 11 डिफेंड झालेले सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 35चा पाठलाग करायचा असताना मात्र 8 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र आता अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 27 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आरवा पार, करो वा मरो, डू ऑर डाय, अशी काही स्थिती प्रत्येक संघावरती असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे या परळ नगरीमध्ये अवतरलेले आपल्याला पाहायला मिळतील. किंबहुना आज संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने मात्र आपल्या सर्वांचे लाडके, युवकांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे साहेबांचं या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या परळ नगरीमध्ये आगमन होणार आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पूर्वेश खेराडे यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू मात्र इनसाइड आउट. वाईडलाईन यॉर्करचा प्रयत्न होता, हलकसं वळण बॉलला देण्याचा प्रयत्न सतीश कुरूप सर. खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर नियमावलीची डिक्शनरी, खऱ्या अर्थाने मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं ऑक्सफर्ड म्हटलं तरी हरकत नाहीये. असे पंच सतीश कुरूप सर आणि त्यांच्या समवेत मिस्त्री सरांना आपण पाहताय सध्या मैदानाच्या आतमध्ये. तिसरे पंच म्हणून आणिप पटेल सर आहे. म्हणजे आणिप पटेल सरांच्या बाबतीत आपण जर पाहिलं गेलं तर लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, ओव्हरआर्म असो किंबहुना अंडरआर्म असो, या तिन्ही क्षेत्रांमध्ये मात्र वलयांकित हे नाव आहे. पूर्वेश खेराडी मात्र सध्या गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. सौरभ बांद्रे समोर खेळायचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पण अभिषेक आंबोलेने मात्र त्या ठिकाणी नक्कीच एक खेळवृत्ती दाखवली, पण पंचांचं एक बोट उंचावलं गेलंय. सौरभ बांद्रे, नशिबाचा झटका लागतोय, या उन्हाचा चटका लागतोय आणि सौरभ बांद्रे मात्र नाराज आहे. बॅटर आउट. सर
सर कॅच आउट आहे. रन कंप्लीट आहे. चला, एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद घोषित केला जातोय. फुल टॉस बॉल आहे. बैठक फटका, घुटना टेक. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलला डिपॉझिट केलंय कॅनरा बँकच्या अकाउंटमध्ये. 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वराज आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांचा पाठलाग आहे आणि या 35 धावांच्या पाठलागादरम्यान आपण जर पाहिलं तर हा पहिला धक्का आपण पाहिला. सौरभ बांद्रे मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला आणि त्याची जागा मात्र स्वराजने घेतली आहे. या वेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅटच्या आतली कडा घेतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात. यष्टीरक्षक स्वतः मात्र त्या ठिकाणी बॉलवर धावलाय. एक धाव कंप्लीट होतीये स्वराज आणि किरणच्या जोडीमध्ये. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. 21 मोर रन्स टू विन. 21 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा मात्र या वेळेला स्वराज स्ट्राईकवर आहे. पूर्वेश खेराडे लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पुढचा चेंडू. या वेळेला मात्र कट करायचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा मात्र कोणताही इरादा नाहीये. दोन्ही फलंदाजांमध्ये मात्र चांगलं अंडरस्टँडिंग बघायला मिळतंय. येस नो आणि वेट. क्रिकेटच्या पटलावरती रनिंग बिटवीन द विकेट या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर या 3 शब्दांचा वापर खूप महत्वाचा राहिला. किंबहुना टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद हे सर्वप्रथम महत्वाचं आहेच. या वेळेला मात्र ऑन साइडला पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला मात्र डिक्लेअर झोन आहे. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा आहेत. नक्कीच या 2 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळते. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता 18 चेंडू आणि 18 धावा असं मात्र या मॅचचं समीकरण असेल. कोणाच्या हातामध्ये मात्र येणारं षटक सोपवलं जाईल. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर निलेशने हाताळलं. पहिल्या षटकादरम्यान 8 धावा त्याने खर्च केल्या. 24 बॉल आणि 27 धावा असा सामना होता. आता मात्र या षटकातून एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 8 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र 8च्या सरासरीनं 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 17 धावा आहेत. चुकीची दुरुस्ती. बॉलिंग मार्कवरती मात्र आपण जर पाहिलं तर संकेत देवरुखकर स्वतः मात्र संघनायक त्या ठिकाणी या मॅचची जबाबदारी खांद्यावरती स्वीकारताना आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन संकेत देवरुखकर आणि स्ट्राईक वरती मात्र स्वराज. पहिला बॉल आणि पहिला चेंडू मात्र ऑन साइडला खेचलाय. दुहेरी धावेचा इशारा मात्र त्या ठिकाणी नक्कीच येईल. पंचांच्या माध्यमातून मात्र 2 धावांच्या इशाऱ्यासोबत संघाच्या धावफलकाच्या आकड्यामध्ये मात्र बदल घडतोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 17 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती 16 धावांची. फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र ऑफ साइडला खेळायचा होता. ऑन साइडला गेलाय चेंडू मंदार. तिकडे आपण जर पाहिलं तर अभिषेक आणि संकेत या 2 खेळाडूंमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगलं अंडरस्टँडिंग, चांगला थ्रो बघायला मिळतोय अभिषेकच्या माध्यमातून. थोडीशी दुखापत झाली अभिषेकला, पण अभिषेकच्या फिल्डिंगच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा अभिषेककडे पाहिलं जाते. सोळा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र समोर खेचलाय. बॉल झाडामधून खाली आलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा आळसावलेलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्वराज मात्र धावबाद होतोय. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये मात्र परावर्तित करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, अयशस्वी ठरतोय, फोल ठरतोय आणि इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू बाद.
धन्यवाद डीजे पंकज यांचं सुमधुर संगीत आपण ऐकत आहात. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकता. दुसरा विकेट मात्र गमावला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश आले, त्यावेळेला मात्र ऑन साइडला खेचलेला फटका किरणच्या माध्यमातून. मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट, मामला फिट आणि हा थ्रो ठरेल सुपर हिट. स्पर्धेनिमित्त शाखाधिकारी माननीय श्री सुजयजी गुरव साहेबांचे देखील या स्पर्धेनिमित्त आगमन. साहेब आपलं हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. युवा सेना चषक 2026 ही स्पर्धा 13वा पर्व आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय माननीय श्री सुजयजी गुरव साहेबांचं आगमन. थँक्यू. या मैदानावरती मात्र तुम्हाला जिंकायचं असेल ना तर काय घेऊन यावं लागेल सोबत, तर 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि सर्वात महत्वाची राहील ती 4 अक्षरांची मेहनत. मान्यवर मात्र व्यासपीठावरती विराजमान आहेत. आलेल्या तमाम मान्यवरांचं मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचा आदित्योदय या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा युवा सेना चषक 2026 13व पर्व युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ किंबहुना साई गणेश स्पोर्ट्स क्लब परळ आयोजित युवा सेना चषक 2026 हे 13व पर्व आपण बघत आहात. मेगा स्क्रीन वरती आपण बघताय साहेबांचे हे सर्व फोटोज आणि साहेबांचे हे सर्व चित्र जे आपण बघू शकाल. समवेत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अगदी जे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवरती, गुगलवरती, फेसबुकवरती सुद्धा सापडणार नाही असे चित्र आपण साहेबांचे त्या ठिकाणी समोरच्या बॅनरवरती बघू शकाल. समवेत आपण जर पाहिलं तर सन्माननीय वरुणजी सरदेसाई साहेब, त्याचबरोबर युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी आणि त्याचबरोबर शिवसेना सचिव सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. आणि या वेळेला मात्र आणखीन एका विकेटचं बदल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? संकेत देवरुखकर 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब घेऊन आलाय आणि 4 अक्षरांची मेहनत सुद्धा करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक विकेट्स. डीजेला मिळते संधी. भावांना ही संपूर्ण मॅच आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. एका बाजूला यश चव्हाण आहे, एका बाजूला ऋषभ चव्हाण आहे. या 2 बंधूंनी मात्र जर हा सामना जिंकवला ना तर खऱ्या अर्थाने स्टीव्ह मार्कवा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवरची आठवण होईल, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्याची आठवण होईल. अशी अनेक नावं आपण या क्रिकेटच्या पटलावरची घेऊ शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा 2 भावांनी सामने जिंकवलेले आहेत आपल्या देशाला सुद्धा, आपल्या संघाला सुद्धा. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर यश चव्हाण आणि ऋषभ चव्हाण या 2 फलंदाजांवरती, या 2 भावांवरती मात्र या मॅचची संपूर्ण जबाबदारी आहे. सध्याचा स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरकार्डवरती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली आहे पण ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. 3 लगातार रनआउट आपण किंबहुना क्वचितच बघायला मिळते हे सर्व काही. आणि हीच खासियत राहिली आहे, हीच खासियत राहिली आहे. यावेळेला ड्रिफ्टर बघायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. अप्रतिम बॉलिंग. आणि संकेत देवरुखरची जर बॉलिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाही आहे संकेत देवरुखरच्या या बॉलिंगसाठी. इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय संकेतने, संकेत दिलेत आपल्या टीमला. खऱ्या अर्थाने मात्र या संपूर्ण टीम मध्ये आपण जर पाहिलं तर 22 धावा आहेत स्कोर कार्ड वरती, 4 गडी बाद. आणि मॅचचं इक्वेशन आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या संपूर्ण टीम मध्ये श्री दत्तकृपा या संघाकडे आपण जर पाहिलं तर खूप कमी असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे अनुभव आहे. आणि त्यातला एक गोलंदाज जो आपण पाहिला संकेत देवरुखकर, जो या संघाचं नेतृत्व करतोय, खऱ्या अर्थाने मात्र त्या खेळाडूकडे एक मोठा दांडगा अनुभव आहे. आणि त्याने मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र नक्कीच सांगितलंय
की अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या संघासाठी मात्र खऱ्या अर्थाने मात्र अगदी श्री स्वामी समर्थांची भूमिका बजावणारी गोलंदाजी. 18 चेंडू आणि 22 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 13 धावांची आवश्यकता. छोटासा ड्रिंक टाइम आहे, पाण्याची वेळ आहे, रखरखत ऊन आहे, मे महिन्याचे दिवस आहेत. अगदी मिडल मे मध्ये आपण पाहिलात म्हणजे खऱ्या अर्थाने मध्ये आम्ही एक रील पाहिली होती किंवा एक फोटो आला होता इंस्टाग्राम वरती. त्यामध्ये लिहिलं होतं की बचना है हसीनो लो मे आ गया. तर खऱ्या अर्थाने मात्र या मे महिन्यातल्या उन्हापासून थोडंसं आपण वाचून राहिलं पाहिजे. वेळ घेऊ नका आणि खेळाडूंना मी विनंती करेन की पाणी पित असताना मात्र आपण बसून पाणी प्या. रखरखत ऊन आहे. आज दोन वेगवेगळ्या अँगलने आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. जगभराच्या पाठीवर तसं बघायला गेलं तर 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये युट्यूब वरती बंदी आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर यावेळेला ऑन साइडला खेळलेला फटका डायरेक्ट हिट. मगाशी आपण पाहिला होता डायरेक्ट हिट, जिथे मात्र झाला होता मामला फिट आणि तो थ्रो ठरला होता सुपर हिट. जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी बघितला होता. रनआउटच्या स्वरूपात लगातारचे 3 विकेट. सध्या मात्र निलेशच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यश आणि ऋषभ चव्हाण बंधू मैदानाच्या आतमध्ये. बघूया काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. निलेशच्या हातामध्ये 12 बॉल 13चं हे समीकरण सोपवलं गेलंय आणि सध्या 11 बॉल 12 ऑन साइडला रस्त्यावरती. गुलाबी रंगाचा हा बॉल आहे. गुलाबी रंगाचा हा चेंडू जो आहे म्हणजे मुकेश अरविंद कोळी यांच्या बाबतीत जर काही म्हणायचं झालं तर फुलात फुल झेंडूचं आणि आयोजन केलंय गुलाबी चेंडूचं. मुकेश अरविंद कोळी यांचं काहीतरी नेहमी नवीन असतं. कौतुक करावं लागेल त्यांच्या मेंदूचं. निलेचा पुढचा बॉल राऊंड विकेटचा मारा. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, फास्टर वन होता, क्विकर वन होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी हँड टू हँड डिलिव्हरी पुन्हा एकदा मात्र सोपवली जाते निलेश कडून संकेतकडे. अप्रतिम मॅच आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांचा खेळ आपण जर पाहिलात ना तर पाण्याजोगा राहिलाय. मगाशच्या मॅच मध्ये 6 बॉल 11. सध्याची स्थिती आपण जर पाहिली तर 9 बॉल 10 धावा. यावेळेला समोर समोर बॉल चाललाय आणि या स्पर्धेतला पहिला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. बॅटला काढलीये धार, गोलंदाजाला केलाय गपगार. बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि ठोकला इथे मात्र खणखणीत युवासेना चषक षटकार. संघाची धावसंख्या मात्र बदलली आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. मगाशीच म्हटलं होतं की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या वेळेला सुद्धा आणखीन एक बॉल हवेत आहे. झाडामधून मात्र बॉल खाली येतोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याची तयारी आहे. पण अप्रतिम अप्रतिम
अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. 12:42 पावणे 1 वाजलाय. दुसरा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, वरळी विधानसभेचे दमदार आमदार आणि या वेळेला मात्र ऑन साइडला खेचलेला फटका. पुन्हा एकदा मात्र दुहेरी धावेचा इशारा नक्कीच येणार आहे. हवाई यात्रेवरती बॉलला पाठवलं होतं आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतोय आणि या सामन्याचा विजेता ठरलाय अर्णव बेस्ट बॉयज. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. यशने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. तर मी विनंती करणार आहे यश, आपण कृपया करून व्यासपीठ वॉटर बॉटल आणि मंदार स्पोर्ट्स बॉन्ड सरांच्या माध्यमातून मात्र एक आकर्षक टी शर्ट मी सन्माननीय माजी शाखा प्रमुख सन्माननीय रमेश सावंत साहेब, उपविभाग प्रमुख सन्माननीय भारतजी माडगुज साहेब आणि इतर सर्व शिवसैनिक जे आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, तर सर्वांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. यश जबरदस्त बॅटिंग केली आहे मित्रा. सर्वप्रथम तर या ठिकाणी मंदार स्पोर्ट्सचं हे आकर्षक टी शर्ट आपण त्याला देऊया. एक 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 करून आपण ही पारितोषिकं त्यांना देणार आहोत. मंदार स्पोर्ट्सचं टी शर्ट, आकर्षक अशी किट बॅग आहे आणि आकर्षक अशी वॉटर बॉटल आहे.